आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्याच्या तिजोरीतल्या खडखडाटाची। निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना राबवल्या होत्या। मात्र आता लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती मोठा बोजा पडू लागलाय। त्यामुळे चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चातही 20% कपात करण्याची वेळ आता सरकारवर आली आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? आपण नेहमी म्हणतो प्रज्ञा की सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। आणि आपल्याला दिसतं आहे की जेव्हा ह्या सगळ्या लोकप्रिय योजना आल्या तेव्हाच सुरुवातीपासून चर्चा होती की पैसे कुठून आणणार। हे खरं आहे की महाराष्ट्र, गुजरात आणि काही अशी 2-3 राज्य आहेत की ज्यांनी आपला फिस्कल जो प्रुडन्स आहे, म्हणजे आपली जी वित्तीय पद्धती आहे ती अजून तरी राखून ठेवलेली आहे, परंतु ही दीर्घकाळ परिस्थिती चालणार नव्हतीच। आणि म्हणूनच आता सरकारनं नवीन योजना आणली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे काटकसरीची योजना। आणि याच्यातनं तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर ज्या तरतुदी आहेत, जसं वेतनासाठी 100 रुपये दिले असतील तर त्याच्यावरती 95 रुपये खर्च करा। पाणी, वीज आणि दूरध्वनीसाठी 100 रुपये दिले असतील तर 80 रुपयेच खर्च करा। कंत्राटी सेवेसाठी 100 रुपये दिले असतील तर 90 रुपये खर्च करा। कार्यालयीन खर्च 80% करा। व्यावसायिक सेवा 80% करा। इंधन खर्च कमी करा। तर अशा सगळ्या गोष्टी आता राज्य सरकारला कराव्या लागणार आहेत। अर्थात ह्या सगळ्या ज्या आता मी सांगितलेल्या गोष्टी, त्याशिवाय पायाभूत सुविधेवरती खरं म्हणजे किती फटका बसेल हे आत्ताच कळणार नाही। आपल्याकडे इन्फ्रावरती अजून तरी पैसे दिले जात आहेत। कालच पुण्यासारख्या शहरासाठी 8-9 हजार कोटी रुपयाची घोषणा झाली, परंतु त्यात केंद्राचा वाटा आहे। आता ही जी काटकसरीची योजना आहे, या योजनेमुळे इफिशियन्सीवरती किती परिणाम होईल, कारण आता कारणच लागतात अनेक जणांना आणि ती काही प्रमाणात खरी असतात की कार्यालयामध्ये निधी नाहीये म्हणून हे रखडलं ते रखडलं। एकूण परिस्थिती अशी आहे की राज्यासमोर आर्थिक अडचणी आहेत। खरीखुरी परिस्थिती कुणीच नीट महाराष्ट्राला सांगितलेली नाहीये। कदाचित एखादा व्हाईट पेपर आला तर त्यातनं आपल्याला कळेल, परंतु महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या लोकप्रिय योजना घोषित झाल्या त्या योजनांचे पडसाद हळूहळू पडायला सुरुवात झाली, कारण सरकार अस्तित्वात येऊन हे नवं सरकार अजून 100 दिवस पण पूर्ण झालेले नाहीत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आता 30% कपातीचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्याचं तरी काटेकोरपणे पालन व्हावं अशी अपेक्षा आहे।